नमस्कार. भारत सरकारचं बजेट मांडण्यात आलं 1 फेब्रुवारी 2023ला. आता या व्हिडिओच्या माध्यमातून जे बजेट मांडण्यात आलं त्याचं एक प्रॉपर ॲनालिसिस असं आपण म्हणू किंवा एक विश्लेषण जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून मी विजय कदम त्याचबरोबर TWJ लर्निंग सोल्युशन जे आहे यांच्या माध्यमातून मी मांडण्याचा प्रयत्न करत आहे. एकदम डिटेल ॲनालिसिस आपण समजून घेऊ की वेगवेगळ्या सेक्टरच्या बाबतीमध्ये काय काय बजेटमध्ये प्रोव्हिजन्स देण्यात आलेले आहे, टॅक्स सिस्टीम कशा प्रकारे आहे आणि नंबर ऑफ अशी इन्फॉर्मेशन असेल की जी इन्फॉर्मेशन आपल्याला वेगवेगळ्या सेक्टर संदर्भात समजून जाईल. त्याचबरोबर गव्हर्नमेंटचं येणारं प्लॅनिंग जे आहे ते पण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून जाईल. आता ही जी इन्फॉर्मेशन मी घेतलेली आहे हे भारत सरकारचं गव्हर्नमेंट ऑफ इंडिया जे आहे या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं जी प्रॉपर त्यांच्यामार्फत डॉक्युमेंट सर्क्युलेट करण्यात आलं होतं बजेट संदर्भात, तर त्याची समरी जी आहे ती समरी आपल्याला इथं पाहायला भेटत आहे. याच्यामध्ये की फीचर्स ऑफ द बजेट 2023-24 2023-24च्या बजेटमधील जे महत्त्वाचे की फीचर्स जे आहेत हे आपल्याला काय करायचं आहे तर इथं पाहायचे आहेत बघा. आता याच्यामध्ये खूप अशी इन्फॉर्मेशन जी आहे ती आकडेवारीच्या माध्यमातून आहे आणि आकडेवारी जी आहे ती खूप मजबूत पद्धतीची आकडेवारी, खूप मोठ्या प्रमाणाची आकडेवारी, लाखो करोडोमधली आकडेवारी आपल्याला पाहायला भेटेल. जस्ट त्याला रिलेट करू शकता आणि कोणत्या क्षेत्रामध्ये इन्व्हेस्टमेंट गव्हर्नमेंटच्या मार्फत मॅक्सिमम केलेली आहे. कारण एक देशाच्या येणारी इलेक्शन जे आहे 2024चं, तर देशाच्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून त्याचबरोबर 2024चं जे इंटरिम बजेट जे आहे त्याला डोळ्यासमोर ठेवून भारत सरकारच्या मार्फत हे आत्ताचं बजेट मांडण्यात आलेलं आहे. तर चला आपण वन बाय वन काही महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते बघू आपण. आता हे जे बजेट जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ फायनान्स जे आहे म्हणजे मिनिस्ट्री ऑफ फायनान्सचं बजेट डिव्हिजन जे आहे तर याच्या मार्फत काय करण्यात आलेलं तर हे बजेट तयार करण्यात आलेलं आहे आणि बजेटमधील की फीचर्स आपण वन बाय वन बघत जाऊया बघा. आता इथं देण्यात आलेला पहिला मुद्दा जो आहे तो व्हिजन फॉर अमृतकाल. आता याच्यामध्ये काय सांगण्यात आलेलं बघा, एकूण 3 बाबींच्या वरती इथं बोलण्यात आलेलं आहे. 3 व्हिजन्स आहेत, हे व्हिजन्स डोळ्यासमोर ठेवून बजेट बनवण्यात आलेले आहे. याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी फॉर द सिटीजन विथ फोकस ऑन द यूथ, देशामधील यूथ जे आहेत यांच्यावरती फोकस करून त्याचबरोबर सिटीजन जे आहेत यांना वेगवेगळ्या प्रकारच्या अपॉर्च्युनिटी देऊन हे बजेट तयार केलेलं आहे. याच्यामध्ये जॉब क्रिएशनवरती पण जास्तीत जास्त फोकस करण्यात आलेला आहे. आता भारतामध्ये बघितलं तर 15 वर्षापासून 65 वर्षापर्यंत बघितलं तर खूप जबरदस्त अशी लोकसंख्या पाहायला भेटत आहे. आपण जर प्रॉपर आकडेवारी बघितली 15 वर्षापासून 59 वर्षापर्यंत जवळपास एकूण लोकसंख्येच्या 63% लोकसंख्या म्हणजे या वयोगटातील आहे. त्यामुळे यूथ पॉप्युलेशन जे आहे इंडियामध्ये खूप जबरदस्त आहे. यालाच आपण ह्युमन कॅपिटल आपण म्हणतो आणि हे ह्युमन कॅपिटल प्रॉपरली वेगवेगळ्या स्किलनं, वेगवेगळ्या कौशल्यानं जर आपण पुढे घेऊन गेलो तर देश जो आहे हा जगामधील आर्थिक महासत्ता बनू शकतो. कारण त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं यूथ पॉप्युलेशन आहे. जगामध्ये सगळ्यात तरुण देश विचारला कोणी तर माहिती असून ते भारत आहे. कारण भारतामध्ये तरुणांची लोकसंख्या ही ती खूप जास्त पाहायला भेटते. आता पहिली जी आहे ते अपॉर्च्युनिटी संदर्भात आहे. दुसरा जो मुद्दा आहे तो ग्रोथ अँड जॉब क्रिएशन. जसं मी म्हणलो की व्हिजनमध्ये दुसरा मुद्दा ग्रोथ पण, विकास पण झाला पाहिजे, वाढ पण झाली पाहिजे, त्याचबरोबर जॉब क्रिएशनवरती पण फोकस करायचा आहे. तिसरा मुद्दा जो आहे तो स्ट्रॉंग अँड स्टेबल मायक्रो इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंट. मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे जे नॅशनल लेवलचं एन्व्हायरमेंट असेल, जे इंटरनॅशनल लेवलचं एन्व्हायरमेंट असेल, इकॉनॉमिक संदर्भात असेल, स्टॅबिलिटी संदर्भात असेल, तर ते क्रिएट करण्यावरती काय करायचं आहे तर फोकस करायचं आहे आणि ते पण स्टेबल ठेवायचं आहे. त्याच्यामध्ये सस्टेन म्हणजे सतत आपण म्हणतो ना सस्टेनेबिलिटी ठेवणं पण काय तर गरजेचं आहे बघा. ओके, नेक्स्ट मुद्दा देण्यात आलेला आहे बघा 7 प्रायोरिटीज. आता 7 प्रायोरिटीज कोणत्या कोणत्या आहेत या बजेटमध्ये ठरवण्यात आलेल्या. पहिली जी प्रायोरिटी जी आहे ते इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट म्हणजे सर्वसमावेशक विकास आपण म्हणतो. इन्क्लुझिव्ह म्हणजे सर्वसमावेशक, डेव्हलपमेंट म्हणजे विकास. सर्वसमावेशक विकास होणं गरजेचं आहे. 7 मधला पहिला मुद्दा येत आहे. याच्यामध्ये गरीब श्रीमंत या सगळ्यांना एकत्रित करून काय करायचं, देशाचा विकास करायचा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचं इन्क्लुझिव्ह गव्हर्नमेंट स्कीम असतील तर त्या स्कीम जे आहे ते तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम पण गव्हर्नमेंटच्या मार्फत करायचं आहे. ही 7 प्रायोरिटीजमधली पहिली प्रायोरिटीज देण्यात आलेली आहे. दुसरी प्रायोरिटीज काय सांगण्यात आलेली आहे की रिसर्चिंग द लास्ट माइल. दुसरी प्रायोरिटी काय देण्यात आली बघा, रिचिंग द लास्ट माइल म्हणजे शेवटच्या तबक्यापर्यंत म्हणजे आपण ग्रासरूट लेवल म्हणतो
या ग्रासरूट लेवलपर्यंत पोहोचणं हे पण काय असणार आहे, तर या बजेटमधील सप्तर्षीमधली एक पहिली प्रायोरिटी सांगण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते यूथ पॉवर जे आहे, या यूथ पॉवरवरती पण फोकस करायचा आहे. नंतर फायनान्शियल सेक्टर असेल, फायनान्शियल सेक्टरवरती फोकस करायचा आहे. त्यानंतर नेक्स्ट जे देण्यात आलेलं आहे ते ग्रीन ग्रोथ, म्हणजेच विकास करायचा तर आहेच, पण विकास करत असताना ग्रीन ग्रोथ होणं पण गरजेचं आहे. नंतर अनलिशिंग द पोटेन्शियल, जे पोटेन्शियल हिडन आहे ते पोटेन्शियल बाहेर काढायचं आहे. नंतर इन्फ्रास्ट्रक्चर अँड इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये याच्यावरती फोकस करायचं आहे, इन्फ्रास्ट्रक्चरवरती, त्याचबरोबर इन्व्हेस्टमेंटवरती फोकस करायचं आहे. तर जे अमृत काल म्हणण्यात आलेले किंवा 7 प्रायोरिटीज जे देण्यात आलेले आहेत सप्तर्षीमधल्या, तर या सप्तर्षीमधल्या 7 प्रायोरिटीज ज्या आहेत, या 7 प्रायोरिटीजवरती काय करायचं आहे तर फोकस करायचं आहे. आणि बजेटमध्ये हा मुद्दा काय करण्यात आला तर मांडण्यात आलेला आहे बघा. आता नेक्स्ट जे आहे ती पहिल्यापासून ऑलरेडी एक घोषणा देण्यात आली होती बघा, सबका साथ सबका विकास इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट संदर्भात. आता इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंट काय आहे आपण समजून घेतलं की सर्वसमावेशक विकास करायचा आहे. याच्यामध्ये ॲग्रिकल्चर विचारात घेतला आणि कोऑपरेटिव्स म्हणजे शेती, कृषी असेल, सहकार क्षेत्र असेल, त्याच्या बाबतीमध्ये गव्हर्नमेंटच्या मार्फत वेगवेगळ्या स्टेप्स घेण्यात आलेले आहेत. जसं की बिल्डिंग डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट करायचं आहे, जेणेकरून त्याच्यामधून ॲक्सेसिबिलिटी असेल, इन्क्लुझिव्ह असेल, इन्फॉर्मेटिव्ह सोल्युशन फॉर द फार्मर्स असतील, म्हणजे सर्व गोष्टी या शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचतील, सर्व समावेशक असेल, माहिती जी आहे, काही प्रॉब्लेम्स असतील, काही अडचणी असतील, त्याची माहिती असेल ती शेतकऱ्यांच्यापर्यंत पोहोचवणे. तर हे काय तर डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरचं मुख्य काय करण्यात आलं तर ध्येय देण्यात आलेलं आहे बघा याच्यामध्ये. त्याच्यानंतर सेटिंग अप, नेक्स्ट ॲग्रिकल्चर अँड कोऑपरेटिव्ह संदर्भात बघा, सेटिंग अप ॲग्रिकल्चर ॲक्सेलरेटरी फंड असेल, शेती विकास करण्याच्या दृष्टिकोनातून जो फंड आहे तो फंड पण काय करायचा आहे तर साईडला ठेवायचा आहे. याच्यामार्फत इनोव्हेटिव्ह स्टार्टअप्स असतील इन रुरल एरियाज जे असतील ना, त्यांना एक प्रकारचं एनकरेजिंग करायचं आहे. एनकरेजिंग म्हणजे त्यांना प्रोत्साहन द्यायचं आहे. शेती संदर्भातले वेगवेगळे स्टार्टअप्स असतात, तर त्या स्टार्टअपना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून एक फंड जो आहे तो साईडला काढून ठेवायचा आहे. त्याच्यानंतर आणखी काय सांगण्यात आलेलं आहे बघा, टार्गेटेड फंड काय बनलेलं आहे, 20 लाख करोड ॲग्रिकल्चर क्रेडिट टार्गेटेड ॲट ॲनिमल हॅजबंडरी, डेअरी अँड फिशरी सेक्टर्स. जवळपास 20 लाख करोड रुपयाचा फंड जो आहे ॲग्रिकल्चर क्रेडिट म्हणजे लोनच्या संदर्भात काय करायचं साईडला ठेवायचं, जेणेकरून काहींचं प्लॅनिंग असेल ॲनिमल हॅजबंडरीच्या संदर्भात असेल, डेअरीच्या संदर्भात असेल, त्याचबरोबर फिशरीज सेक्टरच्या संदर्भात असेल, तर त्यांच्यापर्यंत हा फंड काय करायचा आहे तर आपल्याला पोहोचवायचा आहे. त्याच्यानंतर HNB हॉर्टिकल्चर क्लीन प्लांट प्रोग्राम टू द लॉन्चड, म्हणजेच हॉर्टिकल्चरच्या संदर्भातले जे प्रोग्राम्स असतील ते लॉन्च करायचं आहे आणि त्याच्यामार्फत हॉर्टिकल्चरला एक बूस्ट प्रोडक्शनमध्ये, म्हणजे त्याचं जे काही उत्पादन जे आहे हे उत्पादन वाढवायचं आहे. हाय व्हॅल्यू हॉर्टिकल्चर क्रॉप्स जे आहेत यांचं पण प्रोडक्शन काय करायचं आहे तर वाढवायचं आहे. या दृष्टिकोनातून पण फोकस करायचं असं बजेटमध्ये ठरवण्यात आलेलं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते मेकिंग इंडिया ग्लोबल हब फॉर मिलेट्स, म्हणजे अन्नधान्याच्या बाबतीमध्ये भारत हा जगाचा एक हब असेल, हा पण काय करायचं टार्गेट ठेवायचा आहे. आणि त्या दृष्टिकोनातून बघा IIMR हैदराबाद फॉर प्रमोटिंग रिसर्च, याच्यासाठी सपोर्ट करण्यासाठी बघा हैदराबादमधील IIMR जे आहे यांच्यामार्फत काय केलं जाणार आहे तर एक सपोर्ट केला जाणार आहे, जेणेकरून मेकिंग इंडिया ग्लोबल हब फॉर द मिलेट्स, अन्नधान्याच्या बाबतीमध्ये श्री अन्न असं त्याला म्हणण्यात आलेलं आहे बघा. त्याच्यानंतर सेटिंग अप ऑफ द वाईडली अवेलेबल स्टोरेज कॅपॅसिटी, म्हणजे देशामध्ये जे अन्नधान्याचं उत्पादन होते ते उत्पादनासाठी गोडाऊनची फॅसिलिटीज प्रोव्हाइड करायची आहे. त्या गोडाऊनमध्ये पण अन्नधान्याची जास्तीत जास्त नासाडी न झाली पाहिजे, त्याच्यासाठी एन्हान्सिंग पद्धतीच्या टेक्नॉलॉजी वापरायच्या आहेत. आणि त्याच्यासाठी पण बघा शेतकरीला जरी वाटलं की स्वतःचं गोडाऊन असून तिथं आपल्याला काय करायचं तर अन्नधान्य स्टोरेज करायचे असेल तर विल एन्हान्स द फार्मर्सला रिन्युमरेशन दिले जाईल बाय द एनेबलिंग सेल ॲट ॲप्रोप्रिएट टाईम, एका ठराविक कार्यकाळामध्ये ते अन्नधान्य ठेवून त्याच्यानंतर ते सेल करावे, या उद्देशानं काय केलं जाईल तर फार्मरला एक प्रोत्साहित केलं जाईल असं पण या बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा. त्याच्यानंतरचा नेक्स्ट मुद्दा जो आहे तो आहे मोर क्रेडिट टू द ॲग्रिकल्चर सेक्टर. ॲग्रिकल्चर सेक्टर बघितला
तर प्रत्येक वर्षी ॲग्रिकल्चर सेक्टरला क्रेडिट जे आहे ते काय करण्यात आले, वाढवतच देण्यात आलेले आहे बघा. आता इथं बघा असा आकडेवारी बघितली तर लाख करोडमध्ये आकडेवारी देण्यात आलेली आहे. 2022चं जर वर्ष बघितलं तर 2022च्या वर्षामध्ये 186 लाख करोड रुपयाची एवढी काय करण्यात आलेली आहे, तर क्रेडिट जे आहे ते ॲग्रिकल्चर सेक्टरला प्रोव्हाइड करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर इथं मिलियन्स टन्स ऑफ द फूड प्रोडक्शन पण झालेलं आहे चांगल्या प्रकारचं. जसं की 2022मध्ये इथं बघा दिसत आहे जवळपास 300 क्रॉस करण्यात आलेले, 310-320च्या आसपास काय करण्यात आलेले, तर मिलियन टन्स एवढं फूड ग्रेनचं प्रोडक्शन म्हणजे अन्नधान्याचं उत्पादन जे आहे ते भारतामध्ये झालेलं आहे. याच्यामध्ये आत्मनिर्भर भारत असेल, त्याचबरोबर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मिलिटरी रिसर्च जे असेल तर यांच्या मार्फत पण खूप जबरदस्त काय करण्यात आलेलं आहे, तर कॉन्ट्रीब्युशन करण्यात आलेलं आहे बघा. नंतर नेक्स्ट आपण बघितलं ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये दुसरा मुद्दा जो दिलेला आहे तो हेल्थच्या बाबतीमध्ये सांगण्यात आलेला आहे. आता हेल्थच्या बाबतीमध्ये काय काय म्हणण्यात आलेलं आहे बघा. हेल्थ सेक्टर आपण विचारात घेतला तर 157 न्यू नर्सिंग कॉलेजेस टू बी एस्टॅब्लिश्ड, म्हणजे जी नर्सिंग कॉलेजेस जे असणार आहेत 157 नवीन तयार केले जातील, बांधले जातील असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. नंतर सिकल सेल ॲनिमिया इलिमिनेशन मिशन टू बी लॉन्च्ड. ॲनिमिया भारतामध्ये खूप जबरदस्त पद्धतीने पाहायला भेटतो आणि मोस्टली महिला ज्या आहेत वुमेन्समध्ये काय आहे तर ॲनिमिया पाहायला भेटतो. देशामधील एकूण महिलाच्या साधारणतः 51% महिला ज्या असतील त्या ॲनिमियाला फेस करत असतात. तर हा जो सिकल सेल ॲनिमिया जो आहे या ॲनिमियाला पण काय करायचं आहे तर इलिमिनेट करायचं आहे. या उद्देशानंच काय करायचं आहे तर भारत सरकारच्या मार्फत इथे टार्गेट ठरवण्यात आलेले हेल्थच्या बाबतीमध्ये. त्याच्यानंतर नवीन प्रोग्राम असेल. हा नवीन प्रोग्राम कशा संदर्भात आहे की फार्मास्युटिकल रिसर्च वेगवेगळ्या प्रकारचे जे आहेत ना ते लॉन्च करण्यासंदर्भात नवीन प्रोग्रामला प्रमोट करायचं आहे असं पण टार्गेट या ठिकाणी ठरवण्यात आलेलं आहे बघा. नंतर जॉईंट पब्लिक अँड प्रायव्हेट मेडिकल रिसर्च टू द एनकरेज व्हाया सिलेक्टेड ICMR लॅब. वेगवेगळ्या प्रकारच्या मेडिकल संदर्भातल्या ज्या रिसर्च लॅब आहेत याच्यामध्ये जॉईंट पब्लिक असेल, त्याचबरोबर प्रायव्हेट मेडिकल रिसर्च जो आहे तो करायचा आहे आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे रोग आहेत त्याच्यावरती एक वेगवेगळ्या प्रकारचं औषध काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. जसं मगाशी बघितलं ॲनिमिया संदर्भात असेल. त्याच्यानंतर इन्क्रीज इन एक्सपेंडिचर ऑन द हेल्थ अँड एज्युकेशन. भारत सरकारच्या मार्फत हेल्थ अँड एज्युकेशन सेक्टरवरती याच्या अगोदर काय केलं जात होतं तर कमी पैसे खर्च केले जात होते. पण हे जर फायनान्शियल इयर 2023चं बघितलं, या 2023च्या फायनान्शियल इयरमध्ये जवळपास 1.4% 2019ला खर्च केला जात होता हेल्थच्या बाबतीमध्ये ॲट द पर्सेंटेज ऑफ द GDP म्हणते बघा इथं पर्सेंटेज ऑफ GDP 2.1% जे असणार आहे तो पर्सेंटेज ऑफ द GDP जो असेल तो आत्ताच्या घडीला 2023मध्ये हेल्थ सेक्टरवरती खर्च केला जाणार म्हणजे वाढवण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर 2023मध्येच बघा एज्युकेशन सेक्टरवरती 2.9% ऑफ द GDP एवढा खर्च जो असेल तो केला जाणार आहे. म्हणजे थोडक्यात GDPची पर्सेंटेज वाईज टक्केवारी जी आहे एज्युकेशन आणि हेल्थच्या बाबतीमध्ये वाढवायचं असं ठरवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट याच्यामध्ये रिवॅम्प्ड टीचर्स ट्रेनिंग व्हाया डिस्ट्रिक्ट इन्स्टिट्यूशन ऑफ द एज्युकेशन अँड ट्रेनिंग. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी बघा जे शिक्षक आहेत त्या शिक्षकांना ट्रेनिंग देण्याच्या संदर्भात काय केलं जातील तर इन्स्टिट्यूशन स्थापन केल्या जातील ज्या आहेत त्याच्यामध्ये एन्हान्सिंग पण केलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. नंतर नॅशनल डिजिटल लायब्ररी टू बी सेट अप फॉर द चिल्ड्रन्स अँड ॲडोलसंट्स. जे 18-19 वर्षाच्या वयाची मुलं असतील त्याचबरोबर जे 6 ते 14 वयोगटातील जी मुलं असतील यांच्यासाठी नॅशनल डिजिटल लायब्ररी जी आहे ही लायब्ररी सेटअप केली जाईल असं पण इथं सांगण्यात आलेलं आहे बघा. स्टेट्स विल बी एनकरेज टू सेट अप फिजिकल लायब्ररीज ॲट अ पंचायत अँड वार्ड लेवल्स. आता ग्रामीण भागामध्ये गेलो तर ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत असेल त्याचबरोबर वार्ड्स असतील, वॉर्ड असतात बघा आम्ही XYZ वार्डमधील आहोत वगैरे तर त्या ठिकाणी पण लायब्ररी जी आहे त्या लायब्ररी सेटअप केल्या जातील जेणेकरून एज्युकेशन आणि स्किल जे आहे ते स्किल वाढेल या उद्देशाने इथे सांगण्यात आलेलं आहे बघा. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो द बिग टेंट दॅट अकोमोडेट ऑल. आता काय काय इथे सांगण्यात आलेलं आहे बघा. 9 करोड ड्रिंकिंग वॉटर कनेक्शन रुरल हाऊस. म्हणजे ग्रामीण भागामधील जवळपास 9 करोड एवढे ड्रिंकिंग वॉटर कनेक्शन जे आहे पिण्याच्या पाण्याचे जे कनेक्शन जे असतील ते घरांना दिलं जाईल. 9 करोड घरांना दिलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर प्रधानमंत्री किसान योजना जी आहे याच्या अंतर्गत कॅश ट्रान्सफर जे असणार आहे 2.2 लाख करोड टू ओव्हर 11.4 करोड फार्मर्स म्हणजे जवळपास 11 कोटी 11.5 कोटी शेतकऱ्यांना
प्रधानमंत्री किसानच्या अंतर्गत 2.2 लाख कोटी रुपये काय केलेले तर ट्रान्सफर केलेले आहेत, हे पण सांगण्यात आलेलं आहे बघा. हे टार्गेटेड देण्यात आलेलं आहे, इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटमध्ये सांगलेलं आहे. नंतर इन्शुरन्स कव्हर जो असेल तो 44 करोड पर्सन म्हणजे प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना असेल, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना असेल, तर याच्या अंतर्गत काय करण्यात आले तर जवळपास 44 कोटी लोक काय आहेत लाभार्थी आहेत असं सांगण्यात आलेलं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट 11.7 करोड हाऊस होल्ड टॉयलेट कन्स्ट्रक्टेड अंडर द स्वच्छ भारत मिशन. स्वच्छ भारत मिशनच्या अंतर्गत 11 कोटी जी घरं आहेत त्यांना टॉयलेटचं कन्स्ट्रक्शन केलेलं आहे असं म्हणण्यात आलेलं आहे. इन्क्लुझिव्ह डेव्हलपमेंटमधल्या त्या अचिव्हमेंट सांगण्यात आलेले आहेत बघा. नंतर 9.6 करोड LPG कनेक्शन उज्ज्वला योजनेच्या अंतर्गत देण्यात आलेले आहेत बघा. 9.6 करोड LPG कनेक्शन देण्यात आलेले आहेत. नंतर 220 करोड कोविड व्हॅक्सिनेशन कंप्लीट झालेले आहे ऑफ द 102 करोड पर्सनमध्ये. म्हणजे जर आपण विचारात घेतलं तर प्रत्येक व्यक्तीला डबल व्हॅक्सिनेशन जे आहे जवळपास 102 कोटी लोकांचं काय झालं तर कंप्लीट झालेलं आहे असं सांगण्यात आलेलं आहे बघा. नंतर 47 कोटी जनधन अकाउंट जे आहेत हे ओपन करण्यात आलेले, प्रधानमंत्री जनधन अकाउंट. अशा प्रकारची एक अचिव्हमेंट जे आहे ती इंडियामध्ये काय झालं तर पाहायला भेटत आहे. या बजेटच्या आधारावरती हे काय करण्यात आलं तर बोलण्यात आलेलं आहे बघा. आता ग्रोथ रिमेन्स रिझिलियंट आणि अर्बन अनएम्प्लॉयमेंट रेट ॲट 4 इयर्स लो. आता ग्रोथ रिमेन रिझिलियंट म्हणजे काय, रिअल GDP इथं देण्यात आलं आहे. रिअल GDPची आकडेवारी बघा इथं सांगत आहेत, ही रिअल GDP असेल. आणि इयर ऑन इयर ग्रोथ जो आहे तो इथं ह्याच्या मार्फत ग्राफच्या मार्फत इंडिकेट करण्यात आलेला आहे. तर 2023चं जे फायनान्शियल इयर आहे याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली एस्टिमेशन देण्यात आलेलं आहे की जवळपास 160 लाख करोड रुपीज एवढं रिअल GDP जो आहे हा रिझिलियंट पाहायला भेटतोय. त्याचबरोबर इयर ऑन इयर ग्रोथ जी आहे ती पण इथं चांगली पाहायला भेटते ॲज कम्पेअर टू द पर्सेंटेज वाईज आपण बघितली तर इथेपर्यंत आपल्याला दिसत आहे बघा. म्हणजे GDP ग्रोथ पण चांगली आहे, त्याचबरोबर एकूण रिअल GDPची अमाऊंट जी आहे ती पण खूप मोठी इथं सांगण्यात आलेली आहे. आता अर्बन म्हणजे शहरी भागामधील जी बेरोजगारी जो आहे हा बेरोजगारीचा रेट जो आहे तो कमी झालेला आहे. जून 2020चा बघितला तर हा जबरदस्त पद्धतीचा बेरोजगारीचा रेट होता, पण सप्टेंबर 2022चा बघितलं 7.2% बेरोजगारीचा काय तर रेट इथं सांगण्यात आलेला आहे. आता ही गव्हर्नमेंटच्या आकडेवारी आहे, ॲक्च्युली याच्यामध्ये थोडी तफावत आपल्याला पाहायला मिळतेच बघा. नंतर रिचिंग द लास्ट माईल म्हणजे शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणे हे एक टार्गेट आहे बघा. आता प्रधानमंत्री PVTG जे आहे डेव्हलपमेंट मिशन टू द लॉन्च्ड. आता PVTG जो ग्रुप आहे आदिवासीचा जो ग्रुप आहे, आता ह्याचा लॉंग फॉर्म जो आहे तो लॉंग फॉर्म काय देण्यात आलेला आहे बघा इथं सांगतो मी. PVTGचा पर्टिक्युलरली व्हर्नलेबल ट्रायबल ग्रुप्स जो आहे तर हा पर्टिक्युलर व्हर्नलेबल ट्रायबल ग्रुप जो आहे यांच्यापर्यंत काय करायचं लास्ट मैलपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असतील, डेव्हलपमेंटचं मिशन जे आहे हे मिशन पोहोचवायचं आहे, हे टार्गेट इथे देण्यात आलेलं आहे. नंतर फायनान्शियल असिस्टन्स टू बी गिवन फॉर द सस्टेनेबल मायक्रो इरिगेशन इन अ ड्रॉट पॉर्न रिजन ऑफ कर्नाटका. कर्नाटकाच्या भागामध्ये जो ड्रॉट पॉर्न म्हणजे दुष्काळी भाग आहे या दुष्काळी भागापर्यंत मायक्रो इरिगेशन जे आपण इरिगेशन ड्रिप इरिगेशन वगैरे आहेत ना या फॅसिलिटीज ज्या आहे ह्या प्रोव्हाइड करायचं आहे आणि त्याच्यासाठी फायनान्शियल असिस्टन्स म्हणजे आर्थिक मदत करायचं काय करण्यात आलं तर गव्हर्नमेंटच्या मार्फत ठरवण्यात आलेलं आहे बघा. त्याचबरोबर मोअर टीचर्स टू बी रिक्रुटेड फॉर द 740 एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल म्हणजे जे आदिवासी ST रिजन्समधील असतील त्यांच्यासाठी एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल म्हणजे जे आपण बोर्डिंग म्हणतो राहायची खायची सोय असणारे जे स्कूल आहे ते स्थापन केले जातील आणि त्याच्यामध्ये टीचर्सचे रिक्रुटमेंट पण काय केले जाणार आहे तर या ठिकाणी केले जाणार आहे बघा. नंतर भारत श्री टू बी सेटअप फॉर द डिजिटायझेशन ऑफ द एन्शंट इन्स्क्रिप्शन. एन्शंट इन्स्क्रिप्शन म्हणजे काय की प्राचीन ज्या संस्कृती वगैरे असतील ते एका कागदावरती किंवा दगडावरती वेगवेगळ्या घटकांच्यावरती लिहिलेले असतील तर त्याचं एक डिजिटलायझेशन केलं जाईल भारत श्रीच्या अंतर्गत असं पण इथे काय करण्यात आलं तर सांगण्यात आलेलं आहे बघा. नेक्स्ट जो मुद्दा आहे तो इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात आहे. आता इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंटच्या बाबतीमध्ये काय म्हणलं आहे बघा. इन्सेंटिव्ज टू बूस्ट इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर अँड प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटी म्हणजेच जे इन्सेंटिव्ज दिले जातील कशा संदर्भात की ज्या लोकांच्या मार्फत इन्व्हेस्टमेंट करण्यात आलेली इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आणि प्रोडक्टिव्ह कॅपॅसिटीमध्ये
ह्याच्यामध्ये बॉन्डच्या स्वरूपात असेल, वेगवेगळ्या प्रकारचे डिबेंचर्स वगैरे असतील तर त्याच्यावरती काय केले जातील तर प्रॉपर चांगल्या प्रकारचे इन्सेंटिव्ह दिले जातील. त्याचबरोबर राईज इन ग्रोथ ऑफ एम्प्लॉयमेंट, ग्रोथ पण वाढवायची आहे अँड एम्प्लॉयमेंट पण वाढवायचे आहे, कारण इन्फ्रास्ट्रक्चर आणि इन्व्हेस्टमेंटमध्ये अशा प्रकारची ताकद आहे ते सांगण्यात आले आहे बघा. इन्क्रीज्ड कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आउटले बाय 33.4% टू द 10 लाख करोड्स. म्हणजेच जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट आउटले जो आहे हा जवळपास 33% ते 10 लाख करोडपर्यंत काय करायचं आहे तर एक्सपांड करायचं आहे असं पण या बजेटमध्ये सांगण्यात आलेलं आहे बघा. नंतर कंटिन्युएशन ऑफ 50 years इंटरेस्ट फ्री लोन टू द स्टेट गव्हर्नमेंट टू इन्सेंटिव्हाइज इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट. म्हणजे राज्यांच्या मार्फत वेगवेगळ्या प्रकारच्या इन्फ्रास्ट्रक्चर ज्या तयार केल्या जात असतील तर त्याच्यासाठी गव्हर्नमेंटच्या मार्फत 50 वर्षासाठी कर्ज दिलं जाईल आणि त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचा टॅक्स आकारला जाणार नाही. म्हणजे थोडक्यात इंटरेस्ट फ्री लोन जे असणार आहे ते गव्हर्नमेंटला दिले जाईल, स्टेट गव्हर्नमेंटला दिलं जाईल असं सांगण्यात आलेलं आहे बघा. नंतर हायर एव्हर कॅपिटल आउटले ऑफ 2.4 लाख करोड रुपीज टू द रेल्वे. म्हणजे रेल्वेसाठी 2,40,000 कोटी रुपये काय करण्यात आलेले आहेत तर भारत सरकारच्या मार्फत देण्यात आलेले आहेत बिकॉज ऑफ द रेल्वेच्या चांगल्या डेव्हलपमेंट संदर्भात सांगण्यात आलेले आहे. नंतर 100 ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स असतील, म्हणजे देशामध्ये 100 ट्रान्सपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट असतील त्यांना आयडेंटिफाईड करायचे आहेत फॉर द एंड टू एंड कनेक्टिव्हिटी फॉर पोर्ट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारचे बंदरे असतील, कोळसा असेल, स्टील असेल, फर्टिलायझर सेक्टर असेल तर याच्या संदर्भात काय केलं जाणार तर 100 ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज ज्या आहेत प्रोजेक्टच्या संदर्भातल्या त्या डेव्हलप केल्या जातील असं म्हणण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे त्याच्यामध्ये काय सांगले बघा इथं, क्रिएटिंग अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर इन Tier 2 and Tier 3 cities via establishment of the UIDF अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड जो आहे या फंडला डेव्हलप करून काय केलं जाणार तर Tier 2 मधील Tier 3 मधील ज्या सिटी शहरं वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये अर्बन इन्फ्रास्ट्रक्चरचं काय करायचं आहे तर डेव्हलपमेंट करायचं आहे असं इथं टार्गेट ठरवण्यात आलेलं आहे बघा. नेक्स्ट मुद्दा काय देण्यात आला आहे बघा, अनलिशिंग द पोटेन्शियल ट्रस्ट बेस्ड गव्हर्नन्स म्हणण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये मेजर्स आणि एक्सपेक्टेड आउटकम्स काय असेल तिथं सांगण्यात आलं बघा. बघा मेक आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन इंडिया, AI म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी बघा. 3 स्पेशलाइज्ड आर्टिफिशियल इंटेलिजन्सी सेंटर्स टू बी सेटअप एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन, वेगवेगळ्या प्रकारच्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट जे आहेत त्याच्यामध्ये काय केलं जाणार तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सीच्या संदर्भातले सेटअप जे आहेत ते केले जाणार आहेत बघा. आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सची बेस्ड सोल्युशन इन ॲग्रिकल्चर असेल, हेल्थ असेल, सस्टेनेबल सिटीज असतील तर इथं काय केलं जाणार आहे तर दिलं जाणार आहे AI बेस्ड म्हणण्यात आलेलं आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते नॅशनल डेटा गव्हर्नन्स पॉलिसी टू बी इंट्रोड्यूस. आता नॅशनल डेटा बेस्ड पॉलिसी इंट्रोड्यूसमध्ये काय सांगलं आहे बघी की एनेबलिंग ॲक्सेस टू द अॅनोनमाइज्ड डेटा फॉर द रिसर्च बाय स्टार्टअप्स अँड अकॅडमिक. म्हणजे अकॅडमियाचा डेटा असेल, स्टार्टअपचा डेटा जो आहे तो ॲक्सेस करता येईल अशा प्रकारचं काय करायचं आहे तर एक एन्व्हायरमेंट तयार करायचं आहे बघा. नंतर विवाद से विश्वास फर्स्ट, लेस स्ट्रिजंट कॉन्ट्रॅक्ट एक्झिक्युशन फॉर द MSME. आता विवाद से विश्वास म्हणजे काय आहे की आपले जे काही एक्झिक्युशन ऑफ द MSME जे कॉन्ट्रॅक्ट जे असतील याच्यामध्ये जास्त वाद झाला न पाहिजे. जो काय वाद आहे तो बोलून सोडण्याच्या दृष्टिकोनातून काय करायचं आहे तर प्रयत्न करायचा आहे. आणि रिलीफ टू MSME अफेक्टेड ड्युरिंग द कोविड पिरियड. आणि जे MSME जे आहेत मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइज जे आहेत की जो कोविडचा कार्यकाळ होता या कार्यकाळामध्ये ते फेस करत होते वाईट कंडिशन तर त्यांना रिलीफ देण्यासंदर्भात पण ठरवण्यात आलेलं आहे. नेक्स्ट विवाद से विश्वास सेकंड जो आहे याच्यामध्ये स्टँडर्डाइज सेटलमेंट स्कीम ज्या आहेत ह्या काय केल्या जाणार तर एन्हान्स केल्या जाणार आहेत, डेव्हलप केल्या जाणार आहेत असं म्हणण्यात आलेलं आहे. नंतर फास्टर सेटलमेंट ऑफ द कॉन्ट्रॅक्च्युअल डिस्प्यूट ऑफ द गव्हर्नमेंट अँड गव्हर्नमेंट अंडरटेकिंग. म्हणजे सरकार असेल, गव्हर्नमेंट अंडरटेकिंग असेल यांच्यामधील काही वाद असतील ते फास्टेस्ट सेटलमेंट केले जातील ते पण या ठिकाणी काय करण्यात आलेलं तर सांगण्यात आलेले आहेत बघा. नेक्स्ट मुद्दा जो आहे तो फेज 3 मध्ये फेज 3 ऑफ द ई-कोर्ट्स टू बी लॉन्च म्हणण्यात आलेलं आहे. इफेक्टिव्ह ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ द जस्टिस, न्यायालयाचं कामकाज पण असेल इफेक्टिव्ह असेल असं म्हणण्यात आलेलं आहे. नंतर एंटिटी डिजिलॉकर्स असेल टू बी सेटअप फॉर द यूज बाय द बिझनेस एंटरप्राइज अँड चॅरिटेबल ट्रस्ट जे आहे त्यांच्यासाठी काय डिजिलॉकरचा वापर केला जाणार आहे, त्याच्यासाठी त्याचा वापर केला जाऊ शकतो. डिजिलॉकरच्या माध्यमातून आपले जे काही डॉक्युमेंट्स वगैरे असतील ते डॉक्युमेंट्स आपण काय करू शकतो तर ॲक्सेस करू शकतो बघा.
याच्यामध्ये फॅसिलिटिंग सिक्युअर ऑनलाईन स्टोअरिंग अँड शेअरिंग डॉक्युमेंट्स विथ अ बिझनेस इकोसिस्टीम पण म्हणण्यात आलेलं आहे बघा. नंतर सेटिंग अप 100 लॅब्स फॉर द 5G सर्व्हिस. 5G सर्व्हिस बेस्ड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. आता 5G सर्व्हिसच्या आधारावरती जे ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट संदर्भात 100 लॅब जे असतील त्या 100 लॅब काय केल्या जातील, सेटअप केल्या जातील असं म्हणण्यात आलेलं आहे. टू टॅप एम्प्लॉयमेंट पोटेन्शियल अँड बिझनेस अपॉर्च्युनिटी पण डेव्हलप केली जाणार आहे असं पण इथं सांगण्यात आलेलं आहे. नंतर रिसर्च अँड डेव्हलपमेंट ग्रँट फॉर द लॅब ग्रॉन डायमंड सेक्टर, LGD सेक्टर जो आहे याचा रिसर्च अँड ॲनालिसिस जे आहे रिसर्च अँड डेव्हलपमेंट जे आहे यासाठी ग्रँट दिलं जाणार आहे, म्हणजे थोडक्यात अनुदान दिलं जाणार आहे. याच्यातून रिड्यूस इम्पोर्ट डिपेंडन्सी बाय द एनकरेजिंग डोमेस्टिक प्रोडक्शन. परकीय देशावरती जे अवलंबून आपण राहत आहे इम्पोर्टच्या बाबतीमध्ये ते डिपेंडन्सी काय करायचं, रिड्यूस करायची आहे आणि डोमेस्टिक प्रोडक्शन जे आहे हे डोमेस्टिक प्रोडक्शन वेगवेगळ्या प्रकारचं वाढवायचं आहे. त्यासाठी LGD सेक्टर जो आहे तो डेव्हलप केला जात आहे बघा. नंतर ग्रीन ग्रोथच्या बाबतीमध्ये काय सांगण्यात आलं, ग्रीन ग्रोथमध्ये ग्रीन क्रेडिट प्रोग्राम असेल, याच्यामध्ये इन्सेंटिव्हाइज सस्टेनेबल ॲक्शन घेतल्या जातील, म्हणजे ग्रीन क्रेडिट प्रोग्रामच्या संदर्भात असेल. नंतर सस्टेनेबल इकोसिस्टीम जी आहे ती डेव्हलप करायचं हे पण टार्गेट ठरवण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यानंतर प्रधानमंत्री प्रणाम टू बी लॉन्च्ड असेल, याच्यामध्ये अल्टरनेटिव्ह फर्टिलायझर जे आहेत म्हणजे आपण जे फर्टिलायझर वापरतोय ना तर त्याला अल्टरनेटिव्ह जे आहे ते सर्च करायचं आहे. या ग्रीन ग्रोथमधील हा एक फंडा जो आहे तो याचा विचार करण्यात आलेला आहे बघा. ठीक आहे. नेक्स्ट जे आहे ते अमृत PD यूथ पॉवरच्या संदर्भात म्हणण्यात आलेलं बघा. आता यूथ पॉवरच्या बाबतीमध्ये PMKVY 4 जे आहे विल लॉन्च करण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे कोडिंग्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, रोबोटिक्स असेल, 3D प्रिंटिंग्स असेल. तर ही कौशल्य योजना जी आहे प्रधानमंत्री कौशल्य विद्या योजना जी आहे ही योजना काय केली जाणार आहे तर लॉन्च केली जाणार आहे 4 नंबरची. याच्यामध्ये ॲडव्हान्स प्रकारचे आर्टिफिशियल इंटेलिजन्सी, कोडिंग, रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग वगैरे असेल ते शिकवलं जाणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट मेजर्स टू बी बूस्ट टुरिझम सेक्टर, याच्यावरती टुरिझम सेक्टरवरती पण जास्तीत जास्त काय केलं जाणार तर फोकस केला जाणार आहे, ते पण इथं सांगण्यात आले बघा. नंतर स्टेट्स विल एनकरेज टू सेटअप युनिटी मॉल्स जे असतील. आता 1 डिस्ट्रिक्ट 1 प्रोडक्ट संदर्भात असेल, जॉग्राफिकल इंडिकेशन संदर्भात असेल, हँडीक्राफ्ट प्रोडक्ट संदर्भात असेल, त्याच्यासाठी काय केलं जाणार तर प्रमोशन करण्यासाठी, सेलिंग करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचं एक प्रोडक्ट जे आहे याच्यासाठी युनिटी मॉल जो असणार आहे हा राज्याने काय करायचं जो सेटअप करायचा आहे तो या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे बघा. नंतर नेक्स्ट जे आहे ते फायनान्शियल सेक्टरच्या बाबतीमध्ये, फायनान्शियल सेक्टरमध्ये महिला सन्मान बचत पत्र जे आहे या महिला सन्मान बचत पत्राच्या अंतर्गत 1 टाइम न्यू स्मॉल सेव्हिंग स्कीम जे आहे 2 वर्षाच्या पिरियडसाठी असेल. डिपॉझिट फॅसिलिटी जे आहे ते महिलांसाठी 2 लाख रुपये असणार आहे ते म्हणण्यात आलेलं आहे बघा. किती 2 लाख रुपये डिपॉझिट फॅसिलिटीज आहे. त्यानंतर सेटिंग अप नॅशनल फायनान्शियल इन्फॉर्मेशन रजिस्ट्री असेल, ही काय केल्यानंतर सेटअप केली जाणार आहे. ह्याच्यामार्फत इफिशियंट लिडिंग जे असेल, त्याचबरोबर प्रमोट फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे वित्तीय समावेशकता पण तयार करायची आहे आणि त्याचबरोबर फायनान्शियल स्टॅबिलिटीला पण एनहान्स करायचं आहे, सुधारायचं आहे. याच्यावरती काय करायचं आहे ते फोकस करायचं. त्यामुळे नॅशनल फायनान्शियल इन्फॉर्मेशन रजिस्ट्री जी आहे ती स्थापन केली जाईल असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. त्याच्यानंतर सेटिंग अप सेंट्रल डेटा प्रोसेसिंग सेंटर जे असणार आहे हे काय केलं जाणार तर सेंट्रली सेटअप केलं जाणार ते पण या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बघा. याच्यातून कंपनीज ॲक्टचं ॲडमिनिस्ट्रेशन पण प्रॉपरली केलं जाईल असं म्हटलेलं आहे बघा. नंतर बेनिफिट्स फॉर द सिनियर सिटीजन्स जे आहेत याच्या संदर्भात एनहान्स्ड मॅक्सिमम डिपॉझिट लिमिट फॉर द सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीमसाठी 15 लाख टू 30 लाख पर्यंत करण्यात आलेलं आहे बघा. फ्रॉम 15 लाखावरून किती केलं तर 30 लाख करण्यात आलेलं आहे बघा. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते क्रेडिट गॅरंटी स्कीम फॉर द MSME. MSMEला जवळपास 2 लाखापर्यंत क्रेडिट गॅरंटी स्कीम जे आहे याच्या अंतर्गत कोलॅटरल फ्री गॅरंटी क्रेडिट जे आहे ते दिलं जाईल असं म्हणण्यात आलेलं आहे. नंतर बाकीचे जे आहे ते गिफ्ट IFSC असेल, गिफ्ट सिटीच्या संदर्भात असेल, बिझनेस ॲक्टिव्हिटीज रिलेटेड. नंतर क्रिएट मोर ट्रेंड प्रोफेशनल्स इन द सिक्युरिटीज मार्केट व्हाया अवॉर्ड एज्युकेशनल सर्टिफिकेट. वेगवेगळ्या प्रकारचे सिक्युरिटी मार्केटमधील सर्टिफिकेट्स जे असणार आहे ते सर्टिफिकेट्स पण क्रिएट केले जातील असं पण इथे सांगण्यात आलेलं आहे बघा. नंतर फिस्कल मॅनेजमेंटच्या संदर्भात जसं मी म्हटलं की 50 वर्षासाठी राज्यांना काय केलं जाणार तर लोन दिलं जाणार आहे, इंटरेस्ट फ्री लोन असणार आहे ते पण इथं सांगण्यात आलं आहे. फिस्कल डेफिसिट जो आहे ऑफ द 3.5% ऑफ द GSDP
म्हणजे GDP आपण देशाचा म्हणतो, स्टेटचा जो GSDP जो आहे अलाउड फॉर द स्टेट 0.5% टाय टू द पॉवर सेक्टर रिफॉर्म संदर्भात देण्यात आलेला आहे. म्हणजे तुमचा GDP राज्यांचा जो आहे 3.5% एक्सेप्टेबल आहे. नंतर फिस्कल कन्सोलिडेशन जे आहे ते 4.5% बाय 2025-26 मध्ये असेल असं पण काय केलेलं तर इथं सांगण्यात आलेलं आहे बघा. आता इंडियन इकॉनॉमी बॅक्ड बाय द स्ट्रॉंग मॅक्रो इकॉनॉमिक्स फंडामेंटल. मॅक्रो म्हणजे खूप नॅशनल लेवलच्या इकॉनॉमीचा फंडामेंटल बघितला तर खूप स्ट्रॉंग आहे. याच्यामध्ये प्रायमरी डेफिसाइट असेल, त्याच्यानंतर फिस्कल डेफिसाइट असेल आणि रेव्हेन्यू डेफिसाइट जो असेल तर तो आपल्याला इथं दिसत आहे थोडा काय आहे तर कमी आहे. बिकॉज ऑफ इंडियामधील जे सरप्लस मुवमेंट जे आहे ती खूप चांगल्या प्रकारे चालू आहे. दुसरं मंथली GSTचं कलेक्शन हे अराउंड 1.5 लाख करोडच्या आसपास आहे. हे पण देशाच्या दृष्टिकोनातून काय आहे तर चांगलं इंडिकेशन देत आहे बघा. मॅक्रो इकॉनॉमीच्या बाबतीमधील हे मुद्दे देत आहेत. त्याच्यानंतर कॅपिटल एक्सपेंडिचर ऑफ द युनियन गव्हर्नमेंट जे आहे ते वाढलेलं आहे. इन्क्रीजिंग कॅपिटल एक्सपेंडिचर आहे. त्याचबरोबर असेट क्वालिटी इन अ बँक इम्प्रूव्हिंग विथ अ लोअर NPA. बँकांचा जो NPA जो आहे तो कमी कमी होत गेलेला आहे, 5% आलेला आहे बघा. नॉन परफॉर्मिंग ॲसेट म्हटलं जातं की जे बँकांच्याकडून कर्ज घेतात त्याची परतफेड करत नाही, त्याला नॉन परफॉर्मिंग ॲसेट असं म्हटलं जातं बघा. त्याच्यानंतर सफिशियंट फॉरेन एक्सचेंज रिझर्व्ह जो आहे परकीय चलन साठा पण खूप जबरदस्त आहे बघा. इथं आपल्याला दिसत आहे जवळपास 575-76 करोडच्या आसपास काय तर परकीय चलन साठा, $बिलियन एवढा परकीय चलन साठा आपल्याकडे दिसत आहे. त्याच्यानंतर होलसेल प्राइस कन्व्हर्जिंग टू रिटेल प्राइस जे आहे कंझ्युमर प्राइस इंडेक्स कंबाईन असेल आणि होलसेल प्राइस इंडेक्स जो आहे तो पण या ठिकाणी काय करण्यात आलेला तर इंडिकेट करण्यात आलेला आहे बघा. नंतर टॅक्स प्रपोजलच्या बाबतीमध्ये आता टॅक्स प्रपोजलमध्ये सिम्प्लिफिकेशन इन इनडायरेक्ट टॅक्सेस टू बी डिलिव्हर. याच्यामध्ये काय सांगण्यात आलं आहे की बघा इनडायरेक्ट टॅक्सेसच्या बाबतीमध्ये हायर एक्सपोर्ट, इंडियामधील जो एक्सपोर्ट जो आहे टॅक्सेसचा विचार केला, एक्सपोर्ट वाढलेला आहे त्यामुळे खूप जबरदस्त पद्धतीने रेव्हेन्यू फॉर्मेशन होत आहे. हायर डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग पण झालेलं आहे, मोअर व्हॅल्यू ॲडिशन इन द इकॉनॉमी झालेला आहे आणि ग्रीन एनर्जी आणि मोबिलिटी पण खूप जबरदस्त पद्धतीने वाढलेली आहे. त्यामुळे ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी काय आहेत तर इंडियाच्या इकॉनॉमीसाठी खूप बेनिफिशियल आहेत असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. नंतर चेंजेस टू द कस्टम ड्युटी. आता वेगवेगळ्या प्रकारचे चेंजेस करण्यात आलेले आहे, जसं की त्याचे बेनिफिट्स फक्त मी सांगतो. जसं की ग्रीनरी मोबिलिटी असेल, डिफनिंग व्हॅल्यू ॲडिशन्स असेल, जसं की इम्पोर्ट मोबाईल कॅमेरा लेन्स वगैरे आपण इम्पोर्ट करत आहोत याच्यामध्ये कस्टम ड्युटी जे आहे त्याच्यामध्ये चेंज करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर लायन बॅटरी, लिथियम आयनची बॅटरी जी आहे याच्यामध्ये बॅटरी मॅन्युफॅक्चरिंगचे जे काही पार्ट्स वगैरे असतील ते काय केलं जात आहे तर इम्पोर्ट केलं जात आहे ग्रीनरी मोबिलिटीसाठी. म्हणजे देशामध्ये ग्रीनरी मोबिलिटी करायची आहे तर डिनॅचरली इथिल अल्कोहोल जे आहे फॉर केमिकल इंडस्ट्रीसाठी याच्यावरती पण जे कस्टम टॅक्स जे आहेत ते काय करण्यात आलेले आहेत तर थोडे चेंज करण्यात आलेले आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते की इनपुट्स फॉर द प्रोड्युसिंग फीड्स वगैरे असतील. फॉर मरीन एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये फीड्स म्हणजे काय असतात की जे यांना आपण जे मासे वगैरे आहेत ना त्यांना जे अन्नधान्य दिलं जातं, जे खायला दिलं जातं गवत वगैरे, त्याला फीड्स म्हटलं गेलं आहे. सीड्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग लॅब्स ग्रोन डायमंड्स असेल, एक्सपोर्ट प्रमोशनच्या दृष्टिकोनातून खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते कंटिन्युइंग कन्सेशनल बेसिस कस्टम ड्युटी ऑन कॉपर स्क्रॅपच्या संदर्भात. कॉपर स्क्रॅपच्या संदर्भात कस्टम ड्युटी जी आहे ती काय करण्यात आलेली आहे तर एक प्रकार रिलीफ करण्यात आलेली आहे. नंतर कंपाऊंडेड रबर्स वगैरे असतील याच्यावरती पण कस्टम ड्युटी जे आहे त्याच्यामध्ये चेंजेस करण्यात आलेले आहे बघा. तर डायरेक्ट टॅक्सचं प्रपोजल काय देण्यात आलं, डायरेक्ट टॅक्स टू रिड्यूस द कंप्लायन्स बर्डन जे आहे आणि प्रमोट एंटरप्रेन्युअल स्पिरिट्स अँड प्रोव्हाइड टॅक्स रिलीफ टू द सिटीजन्स. वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स रिलीफ सिटीजनना देण्याच्या दृष्टिकोनातून काय केलं तर गव्हर्नमेंटच्या मार्फत हे प्रपोजल मांडण्यात आलेलं आहे. आता इथे काय सांगण्यात आलं बघा, फर्दर सिम्प्लिफाईंग पर्सनल इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये 0 पासून 3 लाखापर्यंत जो टॅक्स आहे तो नील आहे. 3 लाख ते 6 लाखापर्यंत असेल तर 5% टॅक्स स्लॅबमध्ये येते. 6 ते 9% जे आहे ते 10%च्या टॅक्स स्लॅबमध्ये आहे. 9 ते 12 लाखाच्या मध्ये असेल ते 15%च्या मध्ये येत आहे. 12 ते 15 लाखापर्यंत असेल तर 20%च्या टॅक्स स्लॅबमध्ये येत आहे. 15 लाखाच्या वरती असेल तर तो 30%च्या टॅक्स स्लॅबमध्ये काउंट केला जात आहे बघा इन्कम टॅक्सच्या बाबतीमध्ये. एक सगळ्यात महत्त्वाची तर न्यूज देण्यात आली आहे बघा, इन्कम लिमिट फॉर द रिबेट ऑफ द इन्कम टॅक्स इन्क्रीज 5 लाख टू 7 लाख इन अ न्यू रेजिम. म्हणजे अगोदर 5 लाखापर्यंत झिरो टॅक्स आकारला जात होता, आता तो 7 लाखापर्यंत असेल तर आकारला जाईल. म्हणजे खूप चांगली गोष्ट जी आहे ती इथं
करण्यात आलेली आहे बघा. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते हायेस्ट सरचार्ज रेट ऑन द इन्कम अबोव 5 करोड, म्हणजे 5 करोडपेक्षा जास्त असेल त्याच्यावरती सरचार्ज जो असायचा तो 37% असायचा, तो आता किती केला आहे तर 25% करण्यात आलेला आहे बघा. खूप चांगली गोष्ट आहे बघा. त्यानंतर एक्सटेंडेड बेनिफिट्स ऑफ द स्टँडर्ड डिडक्शन इन अ न्यू टॅक्स रिजिम फॉर द सॅलरी क्लास अँड पेन्शन, म्हणजे स्टँडर्ड डिडक्शन जो होता ना त्याच्यामध्ये बेनिफिट्स जो असणार आहे ते सॅलरी पर्सन जे आहेत ज्यांना पगार भेटत त्यांच्यासाठी करण्यात आलेले आहे बघा. इन्क्रीजिंग टॅक्स एक्झम्पशन लिमिट 25 लाख ऑन लिव्ह एनकॅशमेंट ऑन रिटायरमेंट ऑफ द नॉन गव्हर्नमेंटल सॅलरी एम्प्लॉईज जे आहेत ना, सॅलरीड एम्प्लॉईज त्यांच्या संदर्भात काय केलेलं आहे तिथं सांगण्यात आलेलं आहे. 25 लाखाच्या पर्यंत जे असेल काय असेल इन्कम टॅक्स एक्झम्पशन जे आहे तिथं पाहायला भेटत आहे बघा. ओके, टॅक्स बेनिफिट जे आहेत आपण याच्यामध्ये बघितलेले आहे. आता इथे बघा enhanced limits for the micro enterprise professional to avail benefits for the presumptive taxes 95% receives to be non cash असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. म्हणजे थोडक्यात या सगळ्या सेक्टरमध्ये आपण बघितलं म्हणजे सिम्प्लिफाईड टॅक्स बेनिफिट फॉर द इंडस्ट्री बघितली तर इंडस्ट्री जे आहेत MSME मधले पण त्याच्यावरती पण टॅक्स जे आहेत ते टॅक्स काय करण्यात आलेले आहेत तर थोडे कमी करण्यात आलेले आहेत. त्याच्यामध्ये एक्झम्पशन जे आहे ते एक्झम्पशन करण्यात आलेले आहेत बघा. आता सगळ्यात महत्त्वाचा रुपया जो आहे विचारात घेतला तर रुपीज कम फ्रॉम कुठून येत आहे ते लक्षात घेतलं. इन्कम टॅक्सच्या मार्फत 15% रेव्हेन्यू कलेक्ट होतोय, युनियन एक्साईज ड्युटीच्या मार्फत 7% असेल, कॉर्पोरेट टॅक्सच्या मार्फत 15% असेल, बॉरोईंग लायबिलिटीज जे असेल त्याच्यामार्फत 34% काय होतं रुपया येत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स जो आहे त्याच्यापासून 17% येत आहे. नंतर नॉन टॅक्स रिसिप्ट जे आहे त्याच्यापासून 6% आहे, नॉन डेट कॅपिटल रिसिप्ट 2% आहे आणि कस्टमच्या मार्फत 4% येत आहे. तर अशा प्रकारे काय आहे तर रुपया जो आहे हा रुपया येत आहे बघा. आता रुपया कुठं जात आहे, खर्च कुठं होत आहे गव्हर्नमेंटचा बघा. पेन्शनवरती 4% खर्च होतं, एकूण जो इन्कम येत आहे. अदर एक्सपेंडिचर जे आहे त्याच्यावरती 8% आहे. राज्यांचा जो शेअर आहे टॅक्स अँड ड्युटीच्या बाबतीमध्ये त्याच्यामध्ये 18% खर्च होत आहे. फायनान्स कमिशन आणि अदर ट्रान्सफर जे असेल ते 9% खर्च होत आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट जे आहे ते सेंट्रल सेक्टर स्कीम जे असेल केंद्राच्या ज्या स्कीम्स वगैरे असतील तर त्या स्कीमवरती 17% खर्च होत आहे. डिफेन्सवरती 8% खर्च होतोय. सबसिडीजवरती 7% आहे. सेंट्रल स्पॉन्सर्ड स्कीम असतील त्याच्यावरती 9% खर्च होत आहे. त्याच्यानंतर इंटरेस्ट पेमेंट जे आहे जे कर्ज घेतले त्याच्यावरचं इंटरेस्ट पेमेंट जे आहे त्याच्यावरती 20% खर्च होत आहे. या सगळ्यामध्ये बघितलं तर इंटरेस्ट पेमेंटवरती सगळ्यात जास्त खर्च होत आहे, 1% तर 20% होते. त्याच्यानंतर स्टेट शेअर्स जो आहे राज्यांचा शेअर जो आहे तो इथं सांगण्यात आलेला आहे बघा. आता या फंड अलोकेशनचा विचार केला तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला किती फंड दिलेला आहे तर मिनिस्ट्री ऑफ डिफेन्सला 5,94,000 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेसाठी 2,70,000 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. मिनिस्ट्री ऑफ रेल्वेला 2,41,000 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत बघा. नंतर मिनिस्ट्री ऑफ कंझ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशनसाठी 2,06,000 कोटी रुपये देण्यात आलेले आहेत. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्ससाठी 1,96,000 कोटी रुपये देण्यात आले आहेत. मिनिस्ट्री ऑफ केमिकल अँड फर्टिलायझरसाठी 1,78,000 कोटी रुपयेचं काय करण्यात आले तर फंड अलोकेट करण्यात आलेलं आहे बघा. त्यानंतर मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटसाठी 1,60,000 कोटी आहे. मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर असेल याच्यासाठी 1,25,000 कोटी आहे. मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनसाठी असेल 1,24,000 कोटी रुपयाचा खर्च मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशनसाठी देण्यात आलेला आहे बघा. आता मेजर स्कीम जे असतील याच्यामध्ये डेव्हलपमेंट ऑफ फार्मास्युटिकल इंडस्ट्रीज असतील, याच्यामध्ये जवळपास 1,250 फार्मास्युटिकल इंडस्ट्रीच्या डेव्हलपमेंटसाठी सांगण्यात आलेलं आहे. जल जीवन मिशनचं टार्गेट देण्यात आलेलं आहे बघा 70,000चं, म्हणजे जल जीवन मिशनचं पण एक टार्गेट देण्यात आलेलं आहे. नंतर एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल जे आहे त्याच्या संदर्भात पण टार्गेट आहे. प्रधानमंत्री आवास योजना जे आहे ते त्याच्या संदर्भात पण टार्गेट गव्हर्नमेंटच्या मार्फत काय करण्यात आलं तर देण्यात आलेलं आहे बघा. फेमा स्कीम जे आहे फेम ह्याच्यामध्ये फास्ट ॲडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग इलेक्ट्रिकल व्हेकल जे आहे याच्यावरती पण फंड अलोकेशन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर नॉर्थ ईस्ट स्पेशल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट स्कीम जे आहे याच्यावरती नॉर्थ ईस्ट म्हणजे अरुणाचल प्रदेश वगैरे आहे, आसाम, नागालँड असेल त्यांच्या डेव्हलपमेंटवरती पण खर्च इथं एवढा देण्यात आलेला आहे बघा. आता एकूण रेव्हेन्यू रिसिप्ट जे आहे म्हणजे महसूल जमा किती झाले तर 26,03,000 कोटी रुपयाचा 30,000 कोटीचा जमा झालेला आहे. आणि कॅपिटल रिसिप्ट जर बघितलं तर 18,70,000 कोटीचं कॅपिटल रिसिप्ट इथं आलेलं आहे बघा. आता खर्च बघा एकूण रेव्हेन्यू एक्सपेंडिचर किती आहे तर 35 लाख कोटी रुपयाचा रेव्हेन्यू खर्च आहे. आणि ह्याच्यामध्ये
कॅपिटल एक्सपेंडिचरच्या मध्ये बघितलं, इफेक्टिव्ह कॅपिटल एक्सपेंडिचर बघितलं तर 13,07,000 कोटी रुपयाचा 17,000 कोटीचा कॅपिटल एक्सपेंडिचर आपल्याला इथं पाहायला भेटत आहे बघा. तर अशा प्रकारचं हे संपूर्ण बजेटचं ॲनालिसिस जे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेलं आहे. खूप डिटेल ॲनालिसिस केलेलं आहे. बऱ्यापैकी ऑल डिटेल्स तुम्हाला याच्यातून समजून जातील. काय फॅक्ट्स वगैरे असतील त्या फॅक्ट्स पण समजून जातील. याच्या आधारावरती तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीला जास्तीत जास्त गव्हर्नमेंटच्या मार्फत फोकस केलेलं आहे ते पण याच्यातून समजून जाईल. जसं की डिफेन्स सेक्टरवरती जास्तीत जास्त खर्च केलेला आहे. डिफेन्स संदर्भातल्या तुम्ही इंडस्ट्री पण तुम्ही बघू शकता. मी इथं थांबतो. जय हिंद.